कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो नमस्कार सर, नमस्कार मला इथल्या संचालकांना भेटायचं आहे. सर. व आहेत ना आतमध्ये आहेत. या या सर. जयंत खूप चांगला मुलगा आहे. इथं असताना कधी कोणाशी भांडला नाही, मारामारी नाही, एकदम समजूतदार आणि शांत. अभ्यासात कायम पुढे बरं का. पण बिचाऱ्याचं नशीबच असं की त्याच्या लहानपणीच त्याचे आईवडील गेले. पण त्याबद्दल रडत बसावं असा त्याचा स्वभाव नाही बरं. त्यातून मार्ग काढत केवढी प्रगती केली त्यांनी आणि स्वतःच्या पायावर उभं राहिला. आणि आता आता इतरांनाही खूप मदत करत असतो. तो आमच्या आश्रमात लहानाचा मोठा झाला, ही आमच्यासाठीच केवढी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. सर, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. निघू. धन्यवाद. वीणा, हाय. दूध दे. गरम आहे सावकाश. आई आई अरे हळूहळू बा. हे तुझा नको रे चहा. आई आई अगं मी त्या जयंतची कंपनी बघून आलोय. एवढी मोठी कंपनी आहे ना त्याची. मी खरंच सांगतो, एवढ्या लहान वयात जर त्यांनी एवढी मोठी कंपनी उभी केली असेल ना, तर खरंच मानलं पाहिजे त्यांना. काही तुला सांगू, त्याच्या ऑफिसमध्ये ना सगळेजण त्याचा रिस्पेक्ट करतात. त्याच्याबद्दल कोणीच चुकीचं ऐकून घेत नाही. आई मला असं वाटतं जान्हवीसाठी आपण त्याचा विचार केलाच पाहिजे. माझ्याकडून तरी ग्रीन सिग्नल आहे. हा, माझ्याकडून पण ग्रीन सिग्नल आहे. मी चौकशी केली आहे त्याची आणि माझा अंदाज एकदम परफेक्ट आहे. जान्हवीसाठी तो करेक्ट मुलगा आहे. आई त्याचे बॉडीगार्ड्स आहे ना, त्याच्याबद्दल अजिबात चुकीचं ऐकून घेत नाही. जर त्याच्याबद्दल कोणी काही बोललं तर तिथेच त्याचा समाचार घेतात. हा म्हणजे बघ किती चांगला असेल ना तो. ए, तुम्ही नीट चौकशी केली आहे ना नक्की? हिच्या मनातल्या शंकेच्या पाली कधी चुकचुकाच्या थांबणार आहेत काय माहिती. अगं हे दोघे प्रत्यक्ष जाऊन त्याची चौकशी करून आले ना, तरी तुझा विश्वास बसत नाही. तसं नाही सासूबाई. आई, बाबा पण गेलेत ना त्यांची चौकशी करायला. हो. मला काय वाटतंय ना, बाबांना येऊ देत. त्यांचं काय मत आहे ते आपण ऐकूया आणि मगच निर्णय घेऊया. अगदी बरोबर. मी काय म्हणते, तुम्ही सगळे इतका विचार का करताय? आय मीन जयंत स्वतःहून आपल्या घरी आला होता, तरी पण तुम्ही शुअर नाही आहात. बरं, तुम्हाला शुअरिटी हवीच असेल ना, तर मग आपण पुन्हा त्याला आपल्या घरी बोलवू. इट्स नॉट अ बिग डील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।